नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचीच लाडकी कोकण हार्टेड गर्ल, आता ती झाली महाराष्ट्र हार्टेड गर्ल. हाय ताई, कशी आहेस? मस्त मजेत आहे मी. तू कशी आहेस? मी पण मस्त छान, आणि तुला भेटून खूप छान वाटतंय. तुझा प्रवास खरंच खूप छान होता. तुझ्यातली म्हणजे मला तुला एक आवर्जून विचारायचं आहे की एंटर केलेली अंकिता आणि आज आमच्यासमोर असलेली अंकिता, काय जाणवतंय तुला वेगळं? अजून जास्त स्ट्रॉंग बनून आलेली अंकिता आहे ती. जी एंटर केली होती ती स्ट्रॉंग होतीच, जिला वाटायचं की ती खूप स्ट्रॉंग आहे, पण आतमध्ये ती अजून जास्त स्ट्रॉंग बनून बाहेर आली आहे. येस, नक्कीच. तुझा ना एक पॉईंट खूप छान होता, मुद्दे आणि परखड डिसिजन घेणं खूप छान दिसलं. कसं प्लॅन करत होतीस, किती ऑब्झर्वेशन करत होतीस, घरात काय करत होतीस? ऑब्झर्वेशन असं नाही, मी बाहेरच्या आयुष्यात अगं तशीच आहे की माझ्या लक्षात राहतं तुम्ही मुद्दे तेव्हाच मांडू शकता जेव्हा तुम्ही खरे असता. तुम्ही काही खोटं बोलत नाही ना, तेव्हा तुमच्याकडे जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्याच्यात तुम्ही मग कन्फ्यूज होता आणि मग तुमचे मुद्दे येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही खरे असता ना, तेव्हा तुम्हाला मुद्दे मांडताना काही वेगळा विचार करायची गरज लागत नाही, तुमच्याकडे ते असतंच. येस, करेक्ट. कुठेतरी आम्हाला तुझं आणि डीपिदाचं नातं मी बघितलं आहे, पण ते नंतर कुठेतरी एकदम असं 19-20 काहीतरी झालं. त्यात काय झालं होतं अचानक? नाही, 19-20 असं काही नाही झालं. नात्यांमध्ये एक्सपेक्टेशन्स असतात आणि मला असं होतं की गेममध्ये एक्सपेक्टेशन्स नको. आपण खेळूया. मला जर एखाद्या ठिकाणी वाटलं की या आठवड्यात तुम्ही वीक आहात आणि मला जर निकष तसे असतील बिग बॉसचे, तर मी तुम्हाला नॉमिनेटही करू शकले पाहिजे. आणि जर मी नात्यांमध्ये घुसले ना अगं, तर मी ते डिसिजन्स घेऊ शकत नाही कधी कधी. त्यामुळे मग मी ते विचार केला की ठीक आहे, आपण जरा ह्या नात्याला एक थोडंसं लाईट हे देऊया, अगदी डार्क करायला नको, आणि आपण नातं जपूया, पण ते दिखाव्यासाठी किंवा दाखवण्या इतकं नको. पण आमचं ते बाहेर आता आल्यानंतर तुम्ही ते नातं बघू शकता की ते तसंच आहे. येस, सूरज आणि तुझं नातं पण आम्ही बघितलंय. तू सातत्याने अगदी त्याला शिकवत होतीस आणि लास्टला तर अगदी बिग बॉस पण अंकिता आणि सूरज ही जोडी बनवत होते, कारण तू खरंच त्याला खूप छान शिकवत होतीस. पण नॉमिनेशनच्या वेळी जर वेळ पडली तर ते तू करत होतीस, पण बरेच जणांनी तोच मुद्दा उचलला की बघ, बहीण म्हणते भाऊ म्हणतात तरी पण हे झालं. तर काय म्हणशील त्यावर? मी आधीच सांगितलं होतं की मी नाती निभवायला तिथे आलेली नाही आहे. मी नाती माझ्या पद्धतीने निभवेन, पण तिथे गेम खेळताना जर निकष आहेत तर त्याने स्पर्धक म्हणूनच मी बघणार. मग तो माझा भाऊ असू दे किंवा कोणी असू दे, तिथे सगळे प्रतिस्पर्धी आहेत. तर त्याच्यामुळे मला खेळायचं आहे तर मी त्याला बघणार. महाराष्ट्र तुम्ही आहात ना प्रेम करणारे, तर जो खेळतोय त्याला चुकीचं का म्हणायचं आहे? मला चुकीचं म्हणण्यापेक्षा आता मी सूरजला कसं वाचू याकडे फोकस जरी असेल तरी तो ठीक आहे. पण खेळ आहे, खेळामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. मला सुद्धा आज कितीतरी लोक असे आहेत जे म्हणतात अरे नाही, अंकिता विनर झाली पाहिजे होती. याचा अर्थ सूरज चुकीचा असं होत नाही ना. सूरजवरती प्रेम करणारी लोक जास्त होती, त्यांनी त्या सूरजवरती फोकस केला. माझ्यावरती प्रेम करणारी जी लोक होती त्यांनी माझ्यावरती केला. कुठेतरी काहीतरी कमी जास्त झालं आणि तो पुढे गेला. ह्यात काही नाही. माझ्यावरती जे प्रेम दिलं त्या लोकांना मी म्हणणार आहे काय तुम्ही काय मला कमी प्रेम दिलं, कशाला तुम्ही जास्त देऊ शकला असता, असं नाही होत ना. सो जे मिळालंय त्यात समाधान मानायचं आणि चालायचं. करेक्ट. काहीतरी करून राहून गेलं म्हणून कुठेतरी आता आपण एक मागे आहोत असं काही वाटतं का, की हे केलं असतं ना तर कदाचित मला गणितं बदलली असती, असं काही, की तू अशा पद्धतीनेच ठरवलं होतंस की वावरायचं आपल्याला, जायचं आहे घरात? नाही, मी असं ठरवलं होतं की मी जशी आहे तशी मी राहणार आणि तशी मी राहिले. पण असं काही रिग्रेट नाही आहे की हे असं केलं होतं, तर असं काहीच नाही आहे अगं. म्हणून तर अशी मस्त हसत बाहेर आले. येस, नक्कीच. अभिददा आणि तुझं म्हणजे अगदी लास्ट आठवड्यात कोणी असं खूप छान जातात सगळेजण, पण कुठेतरी नाही म्हणताना तरी तू शेवटी जे त्याला बोलायचं होतं ते तू व्यक्त झालीस त्याच्यासमोर. काय सांगशील त्या नात्याबद्दल, की काय तुझं म्हणजे हर्ट होत होतं त्याच्याबद्दल? कारण ते एक बॉन्डिंग झालं होतं. हर्ट हेच होत होतं की मला असं त्याचा कुठे स्टँड दिसत नव्हता आणि त्यामुळे ते होतं. पण ते घरातलं वातावरण सगळं तसं असतं की काही ना काहीतरी राहून जातं, काही ना काहीतरी खटकतं आणि त्यामुळे ते होतं. पण गेम जर 100 दिवसांचा असला असता तर वेगळंच गणित अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं असतं, कारण ते खूप बदलत चाललं होतं आणि शेवटच्या आठवड्यात ते फार विचित्र पद्धतीने बदललं आणि ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. सो त्याच्यात ते स्टँड न घेणं आणि त्या गोष्टी मला थोड्याशा खटकल्या. बरोबर. निक्की आणि अरबाज हे वेगळंच एक समीकरण घरात होतं. काय सांगशील त्याच्याबद्दल मी असं काय सांगणार अगं, ते त्यांचं एक तो डिसिजन होता. आणि मला खरं विचारशील तर मला ते दोघांकडनं एकमेकांबद्दलचं प्रेम दिसायचं, पण त्यांना ते कबूलही करायचं नसायचं. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती त्यांना तुम्ही कबूल करा असंही नाही सांगू शकत. तो त्यांचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. पण अरबाज खूप हळव्या मनाचा पण आहे आणि
त्यांचं ते एक प्रेम होतं. पण ते आता खरं आहे की खोटं हे त्यांनी तपासून पाहू. माझ्याकडे काही कामधंदे नाही आहेत का, मी का तपासू? सो मी ते काही तपासून बघायला गेले. पण मला जर विचारशील तर मला असं ते वाटायचं की ते एक दोघांचं एकमेकांसाठीचं अफेक्शन आहे त्या दोघांकडे. करेक्ट. जान्हवी जेव्हा वर्षाताईंबद्दल आपले म्हणजे वारंवार म्हणजे असे तिने खूप सिनियर लोकांचे असे नकळत अपमान केलेत, तर काय सांगशील त्याच्याबद्दल की एवढा कंट्रोल सुटणं किंवा त्या क्षणी त्यावेळी तुला काय वाटत होतं? कारण आतमध्ये असल्यावर काहीतरी आपल्यावर एक कंट्रोल राहतो की असं आपण रिॲक्ट होत. तू बाहेर असतीस तर किंवा काय केलं असतं? नाही, मी आतमध्ये पण तशीच रिॲक्ट झाले की मला कळत नव्हतं. पण तिने ते अग्री केलं ना की ती ते फेक वागली, शोसाठी तिने केलं असं तिने जे अग्री केले. सो आता त्याच्यावरती आपण काय भाष्य करणार, कारण तिने स्वतःच सांगितलं की ती तशी नाही आहे आणि ती तशी वागली. त्याच्यामुळे मी तर अजूनही कन्फ्यूज आहे की नक्की काय होतं. पण ती तसं बोलली आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरती आपण आता कमेंट देणार तर काहीच हे नाही आहे. करेक्ट. तुझं आणि पॅडी दादाचं ना खूप छान आणि गोड नातं होतं गं. अगदी शेवटपर्यंत अजून तुम्ही एकत्र असायला बघायला मला आवडलं असतं. तर काय सांगशील त्या नात्याबद्दल? खूप छान होतं. अगदी बाहेर आल्यावर सुद्धा ते आवर्जून आज तुझं नाव घेतात की येस अंकिता. आणि जाताना ना जेवढं कोणासाठी रडली नसेल ना तेवढं त्यांच्यासाठी तू भरपूर रडले मी त्यांच्यासाठी. कारण त्या माणसाने अगदी शेवटपर्यंत बी टीम म्हणून आम्ही ते हे केलं की ज्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो होतो तो उद्देश पण सफल झाला आणि शेवटपर्यंत त्या व्यक्तीने बी टीमच्या माणसांनाच पुढे पकडलं. ते एक भिडणार होतं जे मीही केलं. तुम्ही एक दोन असे होते, पॅडी दादा आणि मी. कधीच तिकडे जाताना दिसले नाही, कधी दिसलं नाही आम्ही. आणि त्यामुळेच आमच्या अपेक्षा होत्या इतरांकडनं, त्या अपेक्षा कदाचित चुकीच्या होत्या. पण ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल किंवा काही असेल, पण आम्ही ते स्टिक राहिलो ना, त्यामुळे आम्हाला ते हर्ट होत गेलं खूप गोष्टी. येस. आता तुझ्यात एक असा फार मोठा बदल करायचा वाटला तुला तर काय करशील तू की येस आता हे मला थोडंसं माझ्यातलं चेंज करायचं आहे किंवा काही असं? अति विचार करणं मला कमी करायला लागेल की मी एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करते आणि खूप वेळ घेते. तो मला वेळ कमी करायला लागणार आहे. येस. तुझा खूप छान प्रवास होता. आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील आणि तुझी लग्नाची बातमी लवकरात लवकर आम्हाला मिळो. सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये कॉमन क्वेश्चन लग्नाचाच आहे आणि लग्नाची बातमी फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मिळते. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. यापुढचा प्रवासही तुमच्याच प्रेमावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि जी कोकण हार्टेड गर्ल म्हणून आत गेली होती आणि जी महाराष्ट्र हार्टेड गर्ल म्हणून बाहेर आली आहे ती कधीही तुम्हाला त्या बाबतीत असं वाटू देणार नाही की अरे हिला ओळखायला चुकलो, असं कधीच होणार नाही याची मी खात्री देते. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. धन्यवाद. येस. थँक्यू सो सो मच.